क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या जन्मोत्सवाच्या सगळ्या सावित्रीच्या लेकींना खूप खूप शुभेच्छा। आणि या निमित्ताने राज्य सरकारकडून अपेक्षा असेल की महिलांच्या प्रश्नावर सिलेक्टिव्हली व्यक्त होऊ नका। महिलांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, संघटना आणि संविधानिक पदांवरच्या सगळ्या व्यक्तींना आमचं अपील असेल की फक्त सेलिब्रिटी आणि वलयांकित व्यक्तित्वासाठीच लक्ष देऊ नका, तर खऱ्या पीडित आणि ज्या खऱ्याच सफळ आणि शोषित महिला आहेत त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे, त्याकडे लक्ष देणं। सावित्रीबाईंच्या लेखींचा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर राज्यात महिलांवरचे अत्याचार असतील, गुन्हेगारी असेल ती देखील वाढताना दिसते। नवीन वर्षात गृहमंत्री, मुख्यमंत्री या सगळ्या घटनांकडे एक सिरियस नजरेने बघतील अशी अपेक्षा आहे का? अपेक्षा आहे, परंतु ते बघतील का याच्याबद्दल शंका फार आहे। कारण कल्याणमध्ये 2 महिलांना ज्या पद्धतीने निर्गुण पद्धतीने दुष्कर्म करून त्यांची हत्या झाली, त्यावर व्यक्त न होणाऱ्या संविधानिक पदांवरच्या अनेक लोकांना, अगदी एखाद्या सेलिब्रिटी आणि वलयांकित व्यक्तित्व सापडलं की त्यावर व्यक्त होण्यासाठी मात्र अक्षरशः असे काय म्हणता येईल त्याला लोंढे येतात, सगळे असे मायेचे फार कर येतात। आणि हा जो सिलेक्टिव्हनेस आहे हा निश्चितपणे त्रासदायक आहे। मराठी भाषेच्या अस्मितेचा प्रश्न आहे। काल मुंबईत एक जण मराठी बोलला म्हणूनच त्याला माफी मागायला लावल्याचा धक्कादायक प्रकार घडतोय। सातत्याने मुंबईतच घडणारे प्रकार सिरियसली घेतले जातील का? मराठी भाषेच्या अस्मितेचा प्रश्न नक्की आहे, परंतु मराठी भाषेच्या अस्मितेच्या संदर्भाने सन्माननीय राज ठाकरे साहेब काल परवा काहीतरी संपर्क कक्षाचं बोलत होते। मला असं वाटतं की बैल गेला आणि झोपा केला असं करण्याला काहीच अर्थ नाहीये। आधी तुम्ही गुजराती आणि त्या सगळ्या लोकांचं समर्थन असणाऱ्यांना तुम्ही आधी निवडणुकीमध्ये समर्थन दिलं आणि आता मराठ्यांवर अन्याय होतोय, मराठी लोकांवर अन्याय होतोय, असा ऊर बडवण्यात काय अर्थ आहे? उद्धव ठाकरेंचे सामनामध्ये मुख्यमंत्र्यांचं विरोधक देखील सुप्रियाताई यांनी देखील बघा, एखादं चांगलं काम केलं असेल तर कौतुक करायला काय हरकत आहे। जेव्हा चांगलं काम, राजकारण म्हणजे प्रत्येक वेळेला अगदी हातात भाली तलवारीच घेऊन उभं राहिलं पाहिजे असं काही नाही। परंतु एक नक्की आहे की ज्या मुख्यमंत्री महोदयांचं कौतुक केलं जातंय त्या मुख्यमंत्री महोदयांकडून सगळ्यांच्यासाठी सारख्याच गोष्टीची अपेक्षा केली जाते। मुख्यमंत्री महोदय जर म्हणत असतील की माझा कुणीतरी अर्धवट व्हिडिओ फिरवला म्हणून मी 5-6 लोकांवरती केस टाकणार आहे, तर त्याच मुख्यमंत्री महोदयांना हे कळलं पाहिजे की अत्यंत मुकाट आणि पिसाळल्यासारखे करणारे जे युट्यूबर्स आहेत, ज्या युट्यूबर्सनी जाणीवपूर्वक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला बदनाम करण्याची सुपारीच घेतलेली आहे आणि जे फक्त आणि फक्त भाजपचा आयटी सेल म्हणून आणि बार्किंग ब्रिगेड म्हणून काम करतात, अशा युट्यूबर्सवर देवेंद्र फडणवीस साहेब काय कारवाई करणार आहेत हे जर आम्हाला कळलं तर खऱ्या अर्थाने ते सकारात्मक काम करत आहेत असं आम्हाला वाटतं। तुमच्या पक्षातले 5 नगरसेवक भाजपच्या वाटेवर भाजपमध्येच गेले आहेत, काय असं त्यांच्यावर वेळ आली? 5 नाही महोदय, ते 3 नगरसेवक आहेत आणि त्यांची वाटेवर आहे असं कळल्यानंतर आज पक्षाकडून हकालपट्टी सुद्धा झालेली आहे। शेवटी असं आहे की पक्षामध्ये निधी देणं किंवा अनेक गोष्टी आहेत, जेव्हा आमच्या पक्षाचे नगरसेवक किंवा आमदार असतात त्यावेळेला सत्ताधाऱ्यांकडून त्यांना जाणीवपूर्वक निधी दिला जात नाही। अशा परिस्थितीत काम कसं करायचं? काही इतक्या संकट काळातही टिकणारे लोक असतात, काहींना हा संघर्षाचा काळ नको असतो, ते सत्तेची वाट चोखाळतात। मला वाटतं त्यांना आपण शुभेच्छा देऊन मोकळं करावं। वाल्मिक कराड अटके संदर्भातला प्रश्न आहे। अनेक ठिकाणी आता चर्चा होतात की वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते, ज्या गाडीतनं आलेल्या होत्या ती पण कुणाच्या एखाद्या नेत्याच्या नावावर होते, पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होतं। आपण एक विचार केला पाहिजे की पंकजा मुंडे यांच्यावर जेव्हा चिक्कीचे आरोप झाले होते तेव्हा पंकजा मुंडेंचा राजीनामा मागण्यामध्ये धनंजय मुंडेंसकट सगळे लोक अग्रेसर होते। आता मात्र ती परिस्थिती दिसत नाहीये। अगदी त्याच वेळेला संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना आणि मारेकऱ्याच्या मास्टर माइंडला जे वेगवेगळ्या प्रकारे प्रिव्हिलेज देण्याचा प्रयत्न होतोय, हे प्रिव्हिलेज बघता मला वाटतं बीड आणि समस्त मराठा समुदायामध्ये कमालीची अस्वस्थता आहे की जर अशा पद्धतीने चालू राहिलं तर संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना कधीही शिक्षा होणार नाही आणि संतोष देशमुख आणि त्यांच्या पीडित कुटुंबियांना न्याय मिळणार नाही। तुम्ही मागणी करताय का धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची? नाही, मी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत नाहीये। मला असं वाटतं की या सगळ्यांना फार राजकीय किनार आहे, पण एक नक्की आहे की धनंजय मुंडेंनी काहीही चुकीचं केलेलं नाही, कर नाही तर त्याला डर कसली? त्यामुळे आतापर्यंतच्या जर अनेक आपण घटना बघितल्या, म्हणजे अगदी पद्मसिंह पाटलांपासून तर अनिल देशमुख साहेबांपर्यंतच्या घटना, तर त्यामध्ये अनेक लोकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि ते नंतर
चौकशी संपल्यावर पुन्हा पदावर आलेले आहेत तर अशा पद्धतीने करायला हरकत नाही. बीड मधले जे सगळेच पक्ष त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतात त्याच्यात अनेक जणांच्या मागणीला राजकीय किनार आहे हेही समजून घ्या. कारण अजूनही सुदर्शन घुलेवर कुणी बोलत नाहीये. अजूनही जे फरार आरोपी आहेत त्या फरार आरोपींच्या अटकेच्या संदर्भाने निश्चित अशी कार्यवाही होत नाहीये. सभागृहाच्या पटलावर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या सगळ्या आरोपींना आम्ही मकोका लावू असं म्हटलं होतं, परंतु मकोकाची फाईल ही जिल्हा प्रशासनाकडून मूव्ह करायला हवी असते. मात्र अजूनही स्थानिक पोलीस प्रशासनाने ती फाईल मूव्ह केल्याची माहिती पुढे आलेली नाही. याचा अर्थ त्यांना मकोका लागेल की नाही, आणि जर तो लागणार नसेल तर बीड मधली दहशत कशी संपेल, आणि ती दहशत संपणार नसेल तर लोक बोलतील कसं. संपत्ती संबंधात तुम्ही काही आरोप केले कुणाच्या? वाल्मिक कराडांच्या काही महिलांच्या नावावर संपत्ती असते. नाही, मी आरोप वगैरे कुणावरही केलेले नाहीत. मला फक्त एक साधा प्रश्न मला असा पडत आहे की अचानक या लोकांकडे येते कशी काय संपत्ती, त्याचे स्रोत काय असतात ते तपासले गेले पाहिजेत ना. एरवी विरोधकांच्याकडे तुमचा एवढा बारीक चष्मा असतो, एवढी म्हणजे संजय राऊत साहेबांच्या मुलीच्या लग्नामध्ये अगदी मेहंदीवाला कोण होता, कापड शिवणारा टेलर कोण होता, गजरे देणारा फुलवाला कोण होता, इतक्यापर्यंत जर तुम्ही चौकशा केल्या असतील तर एखाद्या व्यक्तीकडे 30-30, 40-40 कोटीची प्रॉपर्टी अचानक येते कशी, याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे ना. न्याय सगळ्यांना सारखा असला पाहिजे. तर त्या संदर्भाने आम्ही स्पष्टपणे मागणी करतोय. आरोपाचं काय त्याच्यात? काही एक आरोप होतो किंवा एक अफवा आहे की संजय राऊत यांना काही मारहाण झाली. काय हा सगळा नेमका प्रकार, कोण पत्रकाराचा? म्हणूनच मी म्हटलं की एकीकडे देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणतात की त्यांची ही इनिंग सकारात्मक इनिंग असणार आहे, आणि सकारात्मक इनिंग म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब कुठल्याही अफवांना थारा देणार नाहीत. जेव्हा त्यांच्या स्वतःच्या संबंधाने एक अर्धवट व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा त्यांनी 5 ते 6 लोकांवरती केस टाकली. मात्र प्रसाद काथेसारख्या बदमाश लोकांकडून किंवा पिसाटलेल्या आणि मोकाट युट्यूबर्स कडून जर चुकीची माहिती पसरवली जात असेल आणि जाणीवपूर्वक जर त्यांना बदनाम केलं जात असेल तर अशा बदनाम करणाऱ्या युट्यूबर्सवर देवेंद्र फडणवीस साहेब आपण काय कारवाई करणार आहात, की आपला न्याय हा सत्ताधाऱ्यांसाठी वेगळा आणि विरोधकांसाठी वेगळा, हे तरी आम्हाला एकदा कळू देत. आम्हाला कळलं पाहिजे की तुमची नेमकी भूमिका न्यायाची काय आहे. काही लाडक्या बहिणींची मतं घेतली, निवडून आले, सत्तेत आले आणि आता फिल्टर लावला जातो. कुठली दिली जाणार आहे? काही नावं नाही, याच्यावर लाडक्या बहिणींना आम्ही आधी जीव तोडून सांगत होतो तेव्हा लाडक्या बहिणींना ते ऐकायचं नव्हतं कदाचित. परंतु आता लाडक्या बहिणी काय स्टँड घेतात, आणि घेतला तरी काय उपयोगाचं, कारण पुन्हा 4.5 वर्ष त्यांना स्क्रुटनी लावली जाईल. शेवटच्या 3-4 महिन्यात पुन्हा अजून त्यांना बहकवण्याचे अजून नवे नवे मार्ग शोधले जातील. त्यामुळे आता म्हणजे लढाई के दिन खाडे करून आता बोलण्यात काही